बाप्पांच्या आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक कसे करायचे? तर 1 चमचा तुपावर खसखस, त्यानंतर सुका मेवा चांगला भाजून घेतला की त्यामध्ये अर्धा कप गूळ घालून वितळवून घ्यायचा. त्यानंतर ओल्या नारळाचा चव त्यामध्ये घालून मस्त मोकळं-मोकळं सारण तयार करायचं. त्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालून सारण तयार केल्यानंतर उकड काढून घ्यायची. पाणी आणि दूध मिक्स करून चांगलं त्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ, तूप घालून पिठी घालायची आहे. त्यामध्ये थोडीशी पिठी साखर देखील घालायची. 10 मिनिटं वाफ दिल्यानंतर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. पिठाचे गोळे करून झाकून ठेवायचे आणि हाताने वाटी करू शकता किंवा लाटून अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आणि मस्त जवळ-जवळ कळ्या करून वाटी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारण भरून मोदक व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. मोदक पॅक करून झाला की नंतर फक्त 10 ते 12 मिनिटं मोठ्या आचेवर स्टीम करून घ्यायचं आहे. मस्त उकडीचे मोदक तुमचे तयार होतील. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा.